मित्रांनो बघा, जर एखादी मुलगी, जर एखादी पोरगी जर तुम्हाला आवडत असेल ना आणि त्या मुलगीला आणि त्या पोरगीला जर तुम्हाला तिला पटवायचं असेल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ ना हा तुम्ही पूर्ण बघा. कारण मित्रांनो आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की मित्रांनो एखाद्या मुलीचं ना मन कसं जिंकायचं, म्हणजे त्या मुलगीच्या हृदयामध्ये आपली जागा ना कशी निर्माण करायची, म्हणजे त्या मुलगीला ना कसं इम्प्रेस करायचं, तिला कसं पटवायचं आणि तिला आपली गर्लफ्रेंड ही कशी बनवायची. तर मित्रांनो जर एखाद्या मुलगीचं ना जर तुम्हाला मन जिंकायचं असेल, जर तिच्या मनामध्ये, जर तिच्या हृदयामध्ये जर तुम्हाला ना आपली एक म्हणजे विशिष्ट जागा जर तिच्या मनामध्ये, जर तिच्या हृदयामध्ये म्हणजे जर तुम्हाला बनवायची असेल ना तर मित्रांनो आजचा व्हिडिओ ना हा तुम्ही पूर्ण बघा. कारण मित्रांनो आज मी तुम्हाला ना 100% तुम्हाला गॅरंटी देतो की म्हणजे आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ना ते जर तुम्ही म्हणजे तसंच्या तसं जर तुम्ही फॉलो केलात ना तर मित्रांनो म्हणजे मम्मीची शपथ घेऊन सांगतो की म्हणजे तुम्हाला जी मुलगी आवडते ना त्या मुलगीच्या मनामध्ये तुम्ही आपली ना एक म्हणजे विशिष्ट इमेज म्हणजे तिच्या मनामध्ये ना तुम्ही तयार करू शकता. त्या मुलगीचं मन ना तुम्ही जिंकू शकता, याची गॅरंटी ना आज मी तुम्हाला देऊ शकतो. बट तुम्हाला व्हिडिओला पूर्ण बघावं लागेल. जर तुम्ही अर्धवट व्हिडिओ बघतलात ना सो तुम्हाला काहीच घंटा पण समजणार नाही. तर व्हिडिओला पूर्ण बघा. तर मित्रांनो चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे जे तुम्हाला करावं लागेल जर तुम्हाला एखाद्या मुलीचं ना जर मन जिंकायचं असेल तर मित्रांनो तुम्ही काय करा की जी मुलगी ना तुम्हाला आवडते, ज्या मुलगीला ना तुम्हाला पटवायचंय आणि त्या मुलगीचं मन ना तुम्हाला जिंकायचंय तर मित्रांनो काय करा की त्या मुलीच्या ना छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला तुम्ही चालू करा. आणि म्हणजे जशी जशी ना वेळ मित्रांनो येईल ना तसं वेळोवेळी त्या गोष्टीची ना त्या मुलीला जाणीव करून द्या की म्हणजे बघ म्हणजे तुझ्या छोट्या छोट्या गोष्टींना म्हणजे मी किती लक्षात ठेवतो. जसं की मित्रांनो फॉर एक्झाम्पल त्या मुलगीचा ना म्हणजे बर्थडे तुम्ही लक्षात ठेवा आणि जेव्हा तिचा बर्थडे असेल ना तेव्हा रात्री तिला 12 वाजता विश करा. म्हणजे त्या मुलीला ना जे खायला आवडतं, म्हणजे त्या मुलीला ना जसे कपडे घालायला आवडतात, म्हणजे ज्या गोष्टी ना त्या मुलीला आवडतात ना त्या गोष्टी तुम्ही ना त्या मुलीला ॲज अ सरप्राईज, ॲज अ गिफ्ट म्हणजे तिला देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मित्रांनो आता मी तुम्हाला ना इथे म्हणजे एकदम डीपमध्ये जाऊन तुम्हाला एक्सप्लेन करू शकत नाही, पण मित्रांनो म्हणजे मला खात्री आहे की जे मी तुम्हाला सांगतोय म्हणजे तो माझा पॉईंट आहे ना तो तुम्हाला समजत असेल की मित्रांनो त्या मुलीच्या ना छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे त्या मुलीच्या ना तुम्ही लक्षात ठेवा आणि वेळोवेळी ना त्या मुलीला जाणीव करून द्या की बघ म्हणजे तुझ्या छोट्या छोट्या गोष्टींना ना म्हणजे मी किती म्हणजे महत्त्व देतो आणि तुझ्या छोट्या छोट्या गोष्टी ना माझ्या लक्षात आहेत असं तिला जाणवून द्या मित्रांनो. असं जर तुम्ही मित्रांनो केलात ना तर त्या मुलीला वाटेल की म्हणजे बघ म्हणजे हा जो मुलगा आहे ना म्हणजे हा मुलगा मला ना किती स्पेशल समजतो. कारण मित्रांनो आपण ना त्याच माणसाच्या छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात ठेवतो जो माणूस ना आपल्यासाठी एकदम स्पेशल असतो. सो मित्रांनो अशी म्हणजे तिला फिलिंग ना ऑटोमॅटिक मित्रांनो येईल आणि मित्रांनो असं झाल्यानंतर ना त्या मुलीच्या मनामध्ये तुम्ही आपली ना एक विशिष्ट इमेज त्या मुलीच्या मनामध्ये ना तुम्ही बनवू शकाल. आता मित्रांनो त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे तर ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्ही काय करा की मित्रांनो जी मुलगी ना तुम्हाला आवडते आणि ज्या मुलगीचं मन ना तुम्हाला जिंकायचंय तर तुम्ही काय करा की मित्रांनो जेव्हा ना ती मुलगी एखाद्या प्रॉब्लेममध्ये जेव्हा फसेल आणि त्या प्रॉब्लेममध्ये ना जेव्हा ती खूप जास्त सॅड असेल, जेव्हा ती ना म्हणजे जेव्हा ती ना अक्षरशः डिप्रेशनमध्ये जेव्हा ती गेलेली असेल, जेव्हा तिच्यासोबत ना कुणीच नसेल, जेव्हा ती स्वतःला
स्वतःला ना एकटं म्हणजे ती असं फील करत असेल, सो मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये ना आणि अशा प्रॉब्लेममध्ये तुम्ही ना जाऊन तिला म्हणजे आपला खांदा द्या. त्या मुलगीला ना म्हणजे जितकी म्हणजे होऊ शकेल ना तेवढी त्या मुलगीला ना मदत करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मित्रांनो इन शॉर्ट ना तुम्हाला म्हणजे सांगायचं झालं, सो मित्रांनो तुम्ही काय करा की जेव्हा ती मुलगी ना एकटी पडली असेल, म्हणजे जेव्हा ती मुलगी ना एखाद्या प्रॉब्लेममध्ये अक्षरशः एकटी पडली असेल, तर अशा परिस्थितीमध्ये ना तुम्ही तिच्यासोबत ना उभे राहा. आणि मित्रांनो जर बाई चान्स जर तुम्ही ना त्या मुलगीचा प्रॉब्लेम सॉल्व केलात आणि तिला सपोर्ट केलात, सो मित्रांनो असं केल्यानंतर ना त्या मुलगीला वाटेल की बघ जेव्हा म्हणजे मी एखाद्या प्रॉब्लेममध्ये फसली होती ना आणि जेव्हा माझ्यासोबत कुणीच नव्हतं, जेव्हा मी अक्षरशः डिप्रेशनमध्ये जेव्हा मी गेलेली होती, तेव्हा म्हणजे हा मुलगा ना माझ्यासोबत होता. म्हणजे ह्या मुलग्याने ना मला खूप जास्त सपोर्ट केला. म्हणजे आज ना जर हा मुलगा म्हणजे माझ्यासोबत नसताना तर म्हणजे मी अक्षरशः ना म्हणजे एकदम डिप्रेशनमध्ये जाऊन ना एकदम पागल झाली असती, असं त्या मुलगीला वाटलं पाहिजे मित्रांनो. आणि असं जर त्या मुलगीला वाटलं ना तर मित्रांनो ती मुलगी ना म्हणजे तुमच्यावरती ना एवढी इम्प्रेस होईल की मित्रांनो आता मी तुम्हाला ना शब्दामध्ये बिलकुल सांगू शकत नाही. म्हणजे असं तुम्ही कधी ना कधीतरी ना ट्राय करून बघा. सो मित्रांनो आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे, तर ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्ही काय करा माहिती आहे का, ज्या मुलगीचं ना तुम्हाला मन जिंकायचं असेल तर त्या मुलगीची ना एवढी केअर करायला चालू करा ना की जेवढी केअर ना त्या मुलगीचे म्हणजे मम्मी पप्पा पण म्हणजे तिची करत नसतील. म्हणजे मित्रांनो जसं की फॉर एक्झाम्पल ती मुलगी ना म्हणजे कधी ना कधीतरी आजारी पडली, सो तुम्ही ना वारंवार तिला कॉल करा की आता तुझी तब्येत कशी आहे, तू डॉक्टरकडे गेली होतीस का, तू जेवलीस का, तू वेळेवरती म्हणजे गोळ्या औषधं घेतलंस का, असं म्हणजे तिला ना असं जाणवून द्या की बघ म्हणजे तुझी काळजी ना मला किती आहे, असं तिला जाणवून द्या मित्रांनो. म्हणजे मित्रांनो आता मी तुम्हाला ना एक एक्झाम्पल देतो, जे एक्झाम्पल ऐकून ना तुम्हाला कदाचित हसू येऊ शकतं, पण मित्रांनो असंच तुम्हाला करावं लागेल. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही ना कॉलेजमध्ये गेला आहात आणि कॉलेजमध्ये ना किंवा ऑफिसमध्ये म्हणजे आज खूप ना थंडी बाहेर पडली आहे आणि म्हणजे ती मुलगी ना थंडीने म्हणजे अशी थोडी म्हणजे कुडकुडत आहे. सो मित्रांनो जर तुम्ही ना जॅकेट वगैरे म्हणजे जर घातला असशीला ना तर तुम्ही आपलं जॅकेट काढून ना त्या मुलीला द्या. म्हणजे मित्रांनो आता तुम्हाला समजलं असेल की मी तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करतोय. म्हणजे एक्स्ट्रा केअर तुम्ही तिची करायला सुरू करा. म्हणजे तिला असं वाटलं पाहिजे की वा म्हणजे जेवढी काळजी ना माझे मम्मी पप्पा पण माझी घेत नाहीत ना तेवढी म्हणजे हा मुलगा ना माझी काळजी घेतो. म्हणजे हा मुलगा ना मला एखाद्या फुलपाखरासारखं म्हणजे मला जपतो, असं त्या मुलगीला वाटलं पाहिजे. आणि जेव्हा तिला असं वाटेल ना तेव्हाच मित्रांनो त्या मुलगीच्या मनामध्ये तुम्ही आपली ना एक विशिष्ट जागा त्या मुलीच्या मनामध्ये ना तुम्ही बनवू शकाल आणि त्या मुलीचं मन, त्या मुलीचं हृदय तुम्ही जिंकू शकाल. सो मित्रांनो आई होप जे मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला ते सर्व काही समजलं असेल. तर मित्रांनो आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.